नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना पोलिसांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या एका हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली आहे। तपासादरम्यान आरोपीने मित्राची पैशाच्या वादातून हत्या करून मृतदेह नदीपात्रात टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि डीएनए अहवालाच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणलाय। कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार आरोपीने सप्टेंबर 2024 मध्ये आपल्या मित्राची पैशाच्या व्यवहारातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। मयत श्रद्धेश पवार हा 22 सप्टेंबर 2025 पासून बेपत्ता होता। त्याबाबत त्याच्या कुटुंबियांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती। तपासादरम्यान आरोपीकडून सुमारे 1 लाख रुपये उसने घेतल्याने दोघांमध्ये वाद झाल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश वाघमारे याने मयताला पैसे देतो असं सांगून मोटरसायकलवर शेतात नेले, तेथे दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली। त्यानंतर मृतदेह गोणीत भरून दुधना नदीच्या पात्रात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान बेपत्ता व्यक्तीच्या तपासासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यातील बेवारस मृतदेहांची माहिती पडताळली असता डीएनए नमुने घेऊन फॉरेन्सिक तपास करण्यात आलाय। डीएनए अहवालात मृतदेह हा श्रद्धेश पवार याचाच असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केलाय। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या आयोजित पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। 1 वर्षापूर्वीचा जो खुनाचा गुन्हा आहे तो कदीम जालना पोलीस स्टेशन, एसडीपीओ आणि तालुका पोलीस स्टेशन यांनी खूप शिताफीने उघडकीस आणलेला आहे। यामध्ये एक 22/9/25 रोजी मिसिंग तालुका पोलीस स्टेशनला दाखल होती। त्या मिसिंगचा तपास करत असतानाच तसेच कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता 119(1) BNS। त्यामध्ये जो आरोपी अटक होता त्याने ह्या गुन्ह्याची कबुली दिली की जो मिसिंग पर्सन आहे त्याचा खून त्यानं 1 वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर 25 मध्ये केलेला आहे आणि ती डेड बॉडी दुधना नदीमध्ये टाकलेले। त्या ह्यानं आम्ही तपास केला असता आम्ही दुधना नदीच्या आजूबाजूला जेवढे पोलीस स्टेशन आहेत तिथून अनआयडेंटिफाईड एडीज शोधल्या। त्यामध्ये अंबड पोलीस स्टेशनला आम्हाला अशी एक एडी मिळाली की जो मिसिंग पर्सन आणि त्याच्यामध्ये साम्य दिसून आलं, म्हणून आम्ही त्याचा डीएनए ऑलरेडी पाठवलेला होता। त्या मिसिंग मृतकच्या आईचा डीएनए मॅच करण्यासाठी पाठवला तर दोन्ही डीएनए मॅच आले। तोच मृतक आहे याची खात्री पटल्यानंतर आम्ही तालुका पोलीस स्टेशनला आता 103 नुसार 238 BNS नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। आणि हा गुन्हा जो मृतक आणि जो आरोपी आहे यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद चालू होते 1 लाख रुपये, त्याच्यामुळे हा घडलेला आहे। आणि ह्या गुन्ह्याचा तपास आता पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब, कदीम पोलीस स्टेशन आणि त्यांची टीम करत आहे। यामधील आरोपी आहेत त्याच्यावरती यापूर्वी 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत, घरफोडी, आर्म्स ऍक्ट, मारहाण, तर तो सराईत गुन्हेगाराचा। जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे। हा वाद इतका वाढला की सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी भर सभेतून बाहेर पडणे पसंत केले, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यानं महापौरांनी सभा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्याची घोषणा केली होती। सभेच्या विषयपत्रिकेत विपश्यना केंद्रासंदर्भातील मुद्दा समाविष्ट करण्यात आला नसल्याने शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा विषय तातडीने चर्चेसाठी घ्यावा अशी मागणी करत त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली। यावेळी वातावरण अधिकच तापले आणि संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवक निखिल पगार यांनी थेट सभागृहातील माईक उचलून फेकल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद वाढला होता। काही काळ सभागृहात गोंधळाचे
वातावरण निर्माण झाल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते। सततच्या गोंधळामुळे महानगरपालिका आयुक्तांनी सभागृह सोडले। त्यानंतर महापौरांनी परिस्थिती शांत करण्यासाठी सर्वसाधारण सभा 10 मिनिटांसाठी तहकूब केली होती। या घटनेमुळे महानगरपालिकेच्या सभागृहातील शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत। पुढील कामकाजात हा विषय कोणत्या पद्धतीने हाताळला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। काय प्रश्न आला त्यांचा बोलायचा अर्थ काय करत नाहीये कशासाठी बोलतो मग तुम्ही जे नियम बांधून केले मॅडम जे नियम बांधून महानगरपालिकेला कुठलाही जातीवादाचा विषय नाहीये हा जातीवादाचा विषय नाहीये जातीने बोलतोय जोपर्यंत जागा निश्चित होत नाही। जालना शहरातील चंदनझिरा परिसरात गावठी हातभट्टी दारू विरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली। चंदनझिरा पोलिसांनी 3 ठिकाणी छापे टाकून तब्बल 2,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत नष्ट केलाय। या कारवाईत 3 महिलांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध दारू व्यवसाय विरोधातील मोहीम यापुढे देखील सुरू राहणार असल्याचं आणि मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगभीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत चंदनझिरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 13 जुलै रोजी पहाटे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चंदनझिरा परिसरातील विविध ठिकाणी छापेमारी केली। या कारवाई दरम्यान गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे 3 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। घटनास्थळावरून तयार गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन, गुळ मिश्रित कच्चे रसायन, ड्रम, भट्ट्या तसेच इतर साहित्य असा एकूण 2,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आलाय। या प्रकरणात पंचफुला रामचंद्र जाधव, आशाबाई रामचंद्र जाधव आणि अनिता लालू प्रसाद जाधव या 3 महिलांविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। अवैध दारू निर्मितीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। जालना शहरातील शिवदत्त हाऊसिंग सोसायटी परिसरातील महारुद्र हनुमान मंदिर आणि इच्छापूर्ती महादेव मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण आज शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर आणि नगरसेविका दर्शना झोल खोतकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। यावेळी परिसरातील भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवदत्त हाऊसिंग सोसायटी परिसरातील महारुद्र हनुमान मंदिर आणि इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहाची आवश्यकता असल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे सभागृह उभारण्याची मागणी केली होती। नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार खोतकर यांनी आपल्या मूलभूत सोयी सुविधा योजनेतून सभागृहाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिलाय। त्यातून साकारलेल्या सभागृहाचे आज लोकार्पण करण्यात आले। लोकार्पण सोहळ्यानंतर परिसरातील नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। यावेळी नागरिकांनी आपण दिलेला शब्द पाळला असून परिसराच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ दिले अशा शब्दात आमदार खोतकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असून नागरिकांच्या विकास कामांना प्राधान्य देत राहणार असल्याचं सांगितलंय। धार्मिक स्थळांसोबतच सामाजिक सुविधा सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कायम राहील असंही त्यांनी नमूद केलंय। या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक पदाधिकारी, मंदिर समितीचे सदस्य, शिवसेना कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुलधाम या भागामध्ये निश्चितपणे रस्त्याची खूप मोठी अडचण होती। मी म्हणतो की बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहु अपेक्षित असा हा रस्ता आज या ठिकाणी सुरुवात होते, याचा आनंद मला आहे। आणि आज या ठिकाणी आपण बघताय की एक चांगलं समाज मंदिर आपण या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचंही लोकार्पण या ठिकाणी होत आहे। त्यामुळं एका चांगल्या कामाला माझ्या हाताने गती मिळाली याचा मला आनंद आहे आणि या भागातल्या नागरिकाला शुभेच्छा। सर्वांचे पाठपुरावा केला त्याचे अभिनंदन। अयोध्या येथील राम मंदिरातील कथित दानपेटी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालना शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। शहरातील बडी सडक परिसरातील राम मंदिरात आरती करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर मंदिरापासून सदर बाजार पोलीस ठाण्यापर्यंत पदयात्रा काढत राम मंदिरातील निधीचा पारदर्शक हिशोब जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे।
अयोध्या येथील राम मंदिरातील कथित दानपेटी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलनाची हाक दिली असून त्याचाच एक भाग म्हणून आज जालना शहरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची सुरुवात जालना शहरातील बडी सडक परिसरातील राम मंदिरात आरती करून करण्यात आली। मात्र आंदोलनादरम्यान मंदिर बंद असल्याचा प्रकार समोर आल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। यानंतर राम मंदिरापासून सदर बाजार पोलीस ठाण्यापर्यंत हातात विविध आशयाचे फलक घेऊन पदयात्रा काढण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करून राम भक्तांनी दिलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देशासमोर मांडावा अशी मागणी केली आहे। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, शहराध्यक्ष डॉक्टर विशाल धानुरे, राजेंद्र राख, राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच मंदिरातील दानाच्या निधीचा एक एक रुपया पारदर्शक हिशोब जाहीर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मला असं वाटतं की आमचं आंदोलन आज जरा आगळं वेगळं होतं। आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या बडी सडकला जे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ दादांनी 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत रघुपती राघव राजाराम असा जो सत्याग्रह सुरू केला आणि त्या सत्याग्रहाची जी भूमिका आहे ती जालना जिल्हा काँग्रेस कमिटी, जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात भजन, पूजन, कीर्तन हे करून प्रभू रामचंद्रालाच प्रार्थना केली की आम्हाला अशी शक्ती दे की ह्या लोकांचे विचार आहे की ज्यांना आता प्रभू रामचंद्राची सुद्धा भीती वाटू नाही लागली, त्यांच्या पेटीतलं दान सुद्धा सर्वसाधारण नागरिकाचं, गोरगरीब जनतेचे श्रद्धेपोटी जे पैसे, सोनं आणि चांदी त्या दानपेटीत आम्ही टाकलं होतं। या देशभरातल्या नागरिकांनी, हिंदू नागरिकांनी विशेषतः त्याच्यामध्ये टाकलं होतं। त्याच्यातून सुद्धा यांची हिंमत आता चोरी करण्यामध्ये बळावलेली आहे। ज्या वेळेला या ट्रस्टीची निर्मिती केली गेली, पंतप्रधान कार्यालयातून एक एक नाव निवडलं गेलं आणि त्यांची ट्रस्ट बनवली। RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्या ट्रस्टमध्ये घेतलं आणि आज योगीजी, मोदीजी त्यांच्या माणसाने केलेल्या चोऱ्या की ज्या हिंदू भक्तांनी, ज्या राम भक्तांनी अशा श्रद्धेने तिथं दान टाकलं होतं की या मंदिराच्या निर्मितीमध्ये माझं सुद्धा, माझ्यासारख्या एखाद्या गरीब माणसाचं सुद्धा 10 रुपयाचं का दान होत नाही, 100 रुपयाचं का दान होत नाही, काही अंशी चांदी किंवा सोनं का होत नाही, माझं सुद्धा सत्कर्मी लागावं या दृष्टीने ते दान दिलं होतं। दान देणाऱ्याची भावना अशी असते की सत्पात्री लागावं, परंतु ते दान देणाऱ्याची जेवढी मोठी लाईन अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये आजपर्यंत होती, जेव्हापासून आपण ज्या क्लिप व्हायरल झालेल्या पाहिल्या आणि चोरी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली, तेव्हापासून दान देणाऱ्याची संख्या सुद्धा घटली। म्हणजे जिथे जी ट्रस्टी भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या लोकांना तिथं निवडलं होतं, तिथं जे लोक होते त्यांनी केलेली चोरी ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मात्र आता कोणी ट्रस्टी राजीनामा देतोय, कोणी काही करतोय। माझं म्हणणं हे, आतापर्यंत सरकारने चोरी केलेल्या लोकांना FIR दाखल करून जेलमध्ये का नाही टाकलं, आणि म्हणून खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलन सुरू केलं आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला विनंती करायला लागले की आमचं हे निवेदन आहे, आता त्या चोरांवर FIR दाखल करा। अयोध्येत होत नसेल तर किमान जालन्यात करू। म्हणून जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीने आज प्रभू रामचंद्राला अशी प्रार्थना केली की प्रभू रामचंद्रा ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक वचनी एक पत्नी आहे, यांच्यासारखे रोज रोज मंडळी बदलणारी नाही। अशा प्रभू रामचंद्राच्या कडे आम्ही आज प्रार्थना केली। सगळे काँग्रेसचे पदाधिकारी, त्याच्यामध्ये प्रदेशचे पदाधिकारी आहे, जिल्ह्याचे पदाधिकारी आहे, स्थानिक पदाधिकारी, सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, याच्यापेक्षा महत्वाची भूमिका ही जी भजनी मंडळ आहे, जे हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायातली मंडळी, टाळकरी मंडळी, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आणि या सगळ्या नागरिकाला वाटायला लागलं की प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये माझी केलेल्या दानाची अशी चोरी होत असेल तर आता मंदिरातली दान सुद्धा
आता सुरक्षित राहिलेलं नाही का या देशामध्ये? अशी परिस्थिती आणि अशी भावना आता निर्माण झाली. तुमचा प्रश्न होता यांनी आम्ही असं केल्याने यांना काही फरक पडेल का? परंतु काँग्रेसचं एक कल्चर आहे, काँग्रेसची आयडियोलॉजी आहे. काँग्रेसला 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशाला घालून देण्याची चळवळीची परंपरा आहे आणि म्हणून काँग्रेस ही त्या चळवळीमध्ये पूर्णतः उतरेल आणि आज नाही तर उद्या निश्चितच योगीजी आणि मोदीजी यांना तोंड उघडावं लागेल की प्रभू रामचंद्राच्या मंदिरातला चढावा, प्रभू रामचंद्राच्या मंदिरातली देणगी यानंतर चोरी होणार नाही आणि झालेल्यानं आम्ही जेलात टाकू. हे जोपर्यंत ते म्हणत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील. आज एक वेगळाच प्रकार दिसला, गर्भगृहाचे दरवाजे बंद दिसले, म्हणजे बंद दरवाजे. आम्ही त्या मंदिराच्या ट्रस्टला आमच्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी विनंती केली होती की आपण आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला, आपले आभार आहे. आम्ही आंदोलन करतोय ते हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणेच करतोय, पण भजन पूजन करून करतोय, बाकी दुसऱ्या कारणाने काही केलं नाही. एक तिथं काय आम्ही वेगळ्या घोषणा दिल्या नाही काँग्रेसच्या किंवा अजून कोणत्या, परंतु तिथे मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले हे योग्य नाही. हीच मोठी गोष्ट. एवढंच नाही की तिथे प्रभू रामचंद्राची प्रतिमा बाहेर ठेवली होती. आम्ही त्यांना अशी विनंती केली होती की आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिर जरी बंद झालं तर किमान प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेसमोर आरती करू आणि आरती करून पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला येऊ. परंतु मला माहित नाही असं का केलं. मंदिराचाही दरवाजा बंद केला आणि प्रतिमा, प्रभू रामचंद्राची प्रतिमा सुद्धा तिथून घेऊन गेले. मला त्यांना एवढंच सांगायचं, एवढी विनंती करायची त्या मंदिराच्या ट्रस्टींना की आपल्या मंदिरातली देणगी, आपल्या म्हणजे जालन्याच्या नाही, आपल्या अयोध्येच्या त्या मंदिरातली देणगीची चोरी झाली म्हणून आम्ही प्रभू रामचंद्राची प्रार्थना करायला आलो की प्रभू रामचंद्र यांना किमान अशी बुद्धी दे की लोकांचं जे दान आहे ते प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी दिलेलं आहे, ते तुम्हाला चोऱ्या करायला दिलं नाही. म्हणून आम्ही प्रार्थना करायला गेलो होतो. परंतु प्रभू रामचंद्र मंदिराला दरवाजे जरी बंद झाले असले तरी कुलपा उघडायचं काम त्यावेळेलाही राजीव गांधींनीच केलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की कुणीही प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं, कुठल्याही मंदिराचे दरवाजे जरी बंद केले तर प्रभू रामचंद्र हे काही कुठल्या दरवाजे बंद केला म्हणून ते आत अडकून पडले असं होत नाही. यात सुद्धा राजकारण होत आहे. निश्चितच दरवाजे बंद होते असं वाटतं मला त्याचं कारण काय सांगता येणार नाही, परंतु आम्ही ज्या भावनेने तिथे गेलो होतो त्या भावना काही मला आमच्या खराब नव्हत्या. म्हणून त्यांनी उलट आमचं स्वागत करायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं आज आम्ही पूर्ण दिवसभर दरवाजे उघडे ठेवू. का केलं माहित नाही. कोण करतंय? मला नाही सांगता यायचं. भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या मंडळीची ती भूमिका प्रभू रामचंद्राच्या मंदिराला निर्माण करण्याची होती. तिथले मंदिर त्यांच्या पूर्णपणे ताब्यात आहे. मग ते ट्रस्टी असू दे तर अजून कोणी असू दे, तुम्ही बघा त्याचं भूमिपूजन आणि त्याच मंदिराचा आपला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आदरणीय मोदीजींच्या हाताने केला गेला. मग आता सगळं श्रेय प्रभू रामचंद्राला हाताला धरून आणलं, तिथं बसवलं. त्यांच्या उंचीपेक्षा प्रभू रामचंद्राची उंची लहान ठेवली त्या मूर्तीची. परंतु त्याचं श्रेय भारतीय जनता पक्षाला जर मिळवायचं असेल तर आता या चोरीचं श्रेय कोणाला द्यायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे. म्हणून ते श्रेय सुद्धा त्यांनी घ्यावं आणि सांगावं की आमच्या लोकांनी अशी चोरी केली होती, आम्ही त्यांना जाब विचारू आणि जेलमध्ये टाकू. मंदिर बंद करून म्हणजे तुमचा आवाज दाबणार आहे? अजिबात नाही. मंदिरं बंद केले म्हणून आमची श्रद्धा कमी होणार नाही. आम्ही पुन्हा मंदिरात जाऊ, ज्या वेळेला आरती असेल त्यावेळेला जाऊ आणि पुन्हा प्रभू रामचंद्राला प्रार्थना करू. मंगेश साबळे आणि रमेश पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे अन्यायकारक असून त्यांची निष्पक्ष चौकशी करून गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत नागरिकांनी जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन सादर केले आहे. मंगेश साबळे यांनी भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्या विरोधात जातीय द्वेषातून तक्रारी दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आलाय. त्यामुळे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच निरपराध व्यक्तींना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा आणि प्रशासनाकडे विविध प्रश्न मांडण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी देखील
यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान संबंधित प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन मंगेश साबळे आणि रमेश पाटील यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबत पुढील 2 दिवसात लेखी निर्णय द्यावा, अन्यथा तालुक्यातील नवयुवक आणि शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनाही पाठवण्यात आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। या निवेदनावर विश्वंभर तिरुखे यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आम्ही मागणी अशी केली, सरपंच मंगेश साबळे हे गेल्या 5-6 दिवशी त्यांनी आंदोलन केलं, कारण त्याचं म्हणणं प्रशासनानं, कलेक्टरनं ऐकून नव्हतं घेतलं। त्याच्यामुळे ते खाली येऊन ज्या समजा एक मोठ्या आवाजात बोलले, परंतु शासनानं एवढं गंभीर गुन्हे दाखल केले, त्याच्यावर 353 केले। 353च्या अनुसार असे 5 दिवस PCR मागण्याचे असे गुन्हे दाखल करून टाकले त्यांनी। कारण जर 353मध्ये जर एवढा गंभीर गुन्हा असेल, जर मग आम्हालाही स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, लोकशाहीतही त्यांनी आम्हाला आमचं म्हणणं ऐकून घेतलं तर आम्हाला खाली येऊन ओरडायचं काम नाही, आम्हाला बोलायचं काम पडत नाही। कारण शासनाचे प्रतिनिधी आहे, शासनानं याला चोप द्यायला पाहिजे, प्रशासनाला चोप द्यायला पाहिजे। कारण आज जर लोकशाही जर अशी मोडत आली तर उद्याच्या भविष्याच्या असं सरपंच मंगेश साबळेसारखे कोणीही पुढे उभे राहणार नाही आणि उद्या लोकशाही मोडीत निघेल। आता काय मागणी आहे तुमची? आता एवढीच मागणी, त्याच्यावर जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ते तात्काळ शासनाने मागे घ्यावे ही ते आम्ही विनंती करायला कलेक्टर मॅडमला केली। छत्रपती संभाजीनगर येथील सरपंचावर फुलंब्री तालुक्यातील आपले मंगेश साबळे यांच्यावर जे गुन्हा दाखल केला ते लोकशाही मार्गाने मॅडमला भेटलेत। मॅडमला विनंती करत होते की त्यांचा जो आहे त्यांच्या कामानिमित्त गेले की बाबा त्या शिक्षकांना हे नको म्हणून, BLO म्हणून नको, आणि त्यांनी गुन्हा दाखल केला। ह्या अधिकाऱ्यांची मगरुरी इतकी वाढली आहे की ते आज स्वतःला मुख्यमंत्री समजतात। आता ज्या मॅडमनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, जालन्यात असताना त्यांनी काय घोटाळे केलेले, फार मोठा त्यांचा घोटाळा आहे। आमची तर मागणी आता यापुढे, आज आम्ही थोडे याच्यानंतर मोठं होईन की त्यांच्यावर EDची चौकशी झालीच पाहिजे। जे अधिकारी खूप यांच्याकडे पैसा झालेला आहे आणि त्या पैशाची मस्ती यांना आलेली आहे म्हणून हे अधिकारी करतात। मी जालन्याचं उदाहरण देतो। जालन्याच्या कलेक्टर मॅडम यांनी 2 दिवस भेटायचा वेळ दिला आणि त्या 2 दिवस त्या कधी मिटिंगला असतात, कधी मुंबईला असतात। मग सामान्य जनतेनं भेटायचं कोणाला? जर जालन्याचे जिल्हाधिकारी जर न्यायाच्या मागणीसाठी आपण जर गेलो आणि ते जर हजर राहत नसेल तर मग भेटायचं कोणाला? आणि जालन्याचे शिव असतील यांच्याकडे जर गेलं, थोडं मोठ्या आवाजात बी जर बोललं की लगेच पोलीसवाले गराडा घालतात आणि धावशा देतात। हा प्रकार खूप सुरू झालेला आहे आणि याबद्दल येणाऱ्या काळात आम्ही आवाजच उठवणार। आणि हे जे 353 करतात, अजून त्या 353 अ, ब, क, ड काही बी असले तर आम्ही गुन्हे शेतकऱ्यांसाठी आणि आंदोलकासाठी आम्ही केव्हाही झेलायला तयार आहे। एवढंच या निमित्तानं मी सांगतो। आमची मागणी एवढीच आहे की जालना जिल्ह्यात खटावकर मॅडम तहसीलदार असताना त्या भागामध्ये जो घोटाळा झाला, अनुदान घोटाळा, हा फार मोठा आहे, जवळजवळ 100 कोटीचा घोटाळा आहे आणि यांची बी चौकशी व्हावी आणि या अनुषंगानंच सरपंचावर गुन्हा केला काय असं आम्हाला एक भीती वाटायला लागली आणि त्यांना कारवाई करावी ही विनंती। मंगेश साबळे सरपंच हा असंच म्हणायचं ना आम्हाला, त्या रोषापोटीच झालं ना। कारण की यांना काय आहे, घोटाळा तर तुम्ही बघितला, टक्केवारी लागते आणि त्या टक्केवारी सरपंच देत नाही म्हणून तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ना। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
कृषी पार्क अंबड चौफुली जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचे आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली जालना। संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132। आजच तुमचा प्रवेश निश्चित करा। मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू। वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका। आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 942168 8568, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 878811 9761। अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना,
प्रवेशासाठी आजच संपर्क करा.